शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली। शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव ओढाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आळेफाटा येथील तुलसीमंगल कार्यालय या ठिकाणी ही आढावा बैठक संपन्न झाली। यावेळेस पुणे जिल्हा प्रमुख माऊली कटके यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। मागील सर्व काही विसरून जोमानं कामाला लागा असंही यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं। पाहुयात नेमकं काय म्हणाले तर जिल्हा प्रमुख माऊली कटके। जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आली आणि त्याच्यानंतर मला वाटतंय सगळ्या विधानसभेत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मेळावा आणि बैठकी पार पडल्या, फक्त जुन्नर सोडून। त्यामुळं जुन्नरच्या बैठकीची जिल्हा प्रमुख म्हणून माझी तशी पहिलीच वेळ आणि मला वाटतंय आमदारकी झाल्यानंतर एक मेळावा झाल्यानंतर तशी ही पहिलीच बैठक आणि खऱ्या अर्थानं शिरूरची लोकसभेची इलेक्शन त्या ठिकाणी पार पडली। जुन्नर तालुका म्हणजे कायम या ठिकाणी शिवसेनेचा उगम शिरूर लोकसभेत जर कुठून झाला जर असेल तर तो या शिवनेरीमधून या भगव्याचा उगम या ठिकाणी झालेला दिसतो आपल्याला। आणि आज सातत्याने गेले 15 वर्ष दादांनी या ठिकाणी आपल्या भागातून तर फार आमच्या कात्रजच्या शेवटच्या टोकापर्यंत या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी 15 वर्ष या ठिकाणी आपल्या सेवेत घालवली। आणि याच्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा राहिला असेल तर तो कायम जुन्नरचा राहिलेला आहे। कायम जुन्नरने या ठिकाणी दादांना शिरूर लोकसभेत पाठवण्यासाठी भरघोस असं मताधिक्य दिलं। आणि अचानक असं काय झालं की शिरूर जुन्नरमध्ये आपल्याला 40,000च्या वरती दादा त्या ठिकाणी पिछाडी पडली। कुठंतरी काहीतरी विस्कळीतपणा आला, कुठंतरी संघटनेत आपल्याला काम करण्यात आपण कमी पडलो। त्याच्यानंतर लोकप्रतिनिधीवरती कारवाई झाली, ज्यांनी काय शिरूरच्या लोकसभेमध्ये काम करत असताना गडबड केली। त्याच्यानंतर शरददादांचा पक्षामध्ये प्रवेश झाला आणि ज्यांची काही हकलपट्टी झाली, काही त्यातले जे शिवसेनेचे जलमताच मूळ शिवसैनिक होते, ज्यांनी शिवसेनेबरोबर राहून अनेक वर्षे या ठिकाणी पक्षाची सेवा केली, पदं भोगली, अशी मंडळी भावनेला आहारी जाऊन ज्यांची काही हकलपट्टी केली त्यांच्याबरोबर गेली। परंतु जो माझा मूळ शिवसैनिक होता त्यांनी कधीही या ठिकाणी जागा सोडली नाही, तो पक्षातच राहिला आणि त्या ठिकाणी पक्षाचंच काम केलं। तर दादांनी सांगितलं या ठिकाणी की 50% शिवसैनिक इलेक्शनच्या अगोदर बाजूला सरला, परंतु दादा मी आपल्याला एक सांगतो, आपला एक शिवसैनिक हा समोरच्या असलेल्या पक्षाच्या 10 कार्यकर्त्यांना भारी आहे। आणि हे त्या 50% शिवसैनिकाची व्यवस्थित जर आपण मूड बांधली असती तर दादा आपला जो पराभव 14,000 झाला म्हणजे 7,000 मतं फक्त आपल्याला कमी पडत होती। तो जर विस्कळीतपणा जर आपण वेळेच आवरला जर असता तर निश्चितपणे आजचं या तालुक्याचं चित्र आपल्याला वेगळं दिसलं असतं। परंतु हे संघटना बांधण्यात आणि आपण कुठंतरी बाकीच्या गोष्टीत कमी पडलो। जो आपला संवाद व्हायला पाहिजे होता, कार्यकर्त्यांच्यात एकमेकात चर्चा व्हायला पाहिजे होती, ती चर्चा त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही। आता अनेक मंडळींनी या ठिकाणी राजकीय भाषणं झाली, परंतु या ठिकाणी संघटनेविषयी संजय गाडवेंनी या ठिकाणी चांगलं मत मांडलं। मी तुमचं कौतुक करतो की आपण उपतालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत असताना संघटनेविषयी चांगल्या सूचना केल्या, कारण की आपण संघटनेत काम करता म्हणून आपल्याला त्या गोष्टीचे ज्ञात आहे। तर निश्चितपणे या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख झाल्याच्या नंतर सातत्याने शिवसेना मध्ये मिटिंगी झाल्या। मग त्यात देसाई साहेब असतील, राऊत साहेब असतील, मिर्लेकर साहेब होते। त्याच्यानंतर 5-6 मिटिंगला जवळजवळ स्वतः आपले पक्षप्रमुख होते। संपूर्ण महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आढावा घेत असताना फक्त जुन्नर तालुका असा होता की ज्यांची संघटनेची यादी शिवसेना भवनमध्ये आपल्याला देता आली नाही, याची निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी खंत वाटत होती। मी दादांना त्या ठिकाणी बोलत होतो, दादा वरून सारखे मिटिंग होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मिटिंगमध्ये चर्चा होत असताना प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत असताना जुन्नरची यादी मागितली की आपण म्हणायचं नाही आता देतो, पुढल्या 15 दिवसात आम्ही तुम्हाला यादी देतो। परत 15 दिवसांनी मिटिंग आली,
जिल्हा प्रमुख यादी पुढे मग आम्ही तालुका प्रमुखांना फोन करायचा, दादांनाही फोन करता. याच्यात जवळजवळ 1 वर्ष आपलं त्या ठिकाणी निघून गेलं. 3-4 महिने तर आपलं त्याच्यात मग ते सरकारनं बनवण्यात त्यात 3-4 महिने गेले. त्याच्यानंतर 6-7 महिने आपले कोविडमध्ये गेले. परंतु ज्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचं मूळ आहे, ज्या तालुक्याला भगवा इतिहास आहे, रक्ताचा इतिहास आहे भगवा, त्या तालुक्याला अशी परिस्थिती यावा याचं सारखं दुर्दैव निश्चितपणे मला कुठं सगळ्या संपूर्ण शिरूर लोकसभेत पाहायला मिळालं नाही की ज्या शिरूर लोकसभेने आमदारही दिलेत आणि खासदारही दिलेत. आपली आज या ठिकाणी संघटना जर मजबूत असती तर आपल्याला हे दोन्ही बसलेले दादा आणि शरद दादा हे मंत्री झालेले आपल्याला त्या ठिकाणी आज दिसले असते. आपण कुठंतरी काम करायला कमी पडलो. कार्यकर्त्यांनाही नेते जरी आपण या ठिकाणी स्टेजवरून बोलत असलो तरी सर्वसामान्य माणसाची तळमळ काय, कार्यकर्त्याची तळमळ काय. ज्या टायमाला तालुका प्रमुख पासून तो फार उपशाखा प्रमुख पर्यंत त्यांना विश्वासात आपण घेत नाही आणि त्यांना त्या उपतालुका शाखा प्रमुख आपण ताकद देत नाही, त्याचं म्हणणं ऐकून घेत नाही, तोपर्यंत संघटना त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी थांबलेली पाहायला मिळेल. या गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये हे चित्र बदललं पाहिजे. आता मग एक शिवसैनिक होते, त्यांनी सांगितलं मला, ज्येष्ठ शिवसैनिक, किती पोटतिडकीने त्या ठिकाणी बोलत होते की मी गेलो, ती पाईपलाईन थांबवली, बघा तिकडं आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. मी जाऊन त्या ठिकाणी काम अडवलं आणि ते काम अडवल्यानंतर ते काम, ते शासकीय काम होतं, ठेकेदाराला थांबून त्याला 43 लाखाचा दंड करावा लागला. हे शिवसैनिकाचं काम आणण्याच्या विरोधात लढायचं, हे आपल्या पुढे गेले, ही हा जज्बा पुढे गेला आपला. आपण शिवसैनिक आहोत. मगाशी दादांनी सांगितलं बाळासाहेबांना शाखा प्रमुख निवडायचा होता. दादांनी जिल्हा प्रमुखचं उदाहरण दिलं, पण शाखा प्रमुख निवडायचा होता. बाळासाहेबांच्या पुढे 2 पर्याय होते, एक शिकलेला होता आणि एकावरती 3 केस होत्या. जो शिकलेला होता त्यांनी सांगितलं की मी संघटना चांगली चालवल, कशा पद्धतीने चालवल. परंतु जो दुसरा होता त्यांनी एकच सांगितलं, माझं शिक्षण नाही परंतु माझ्यावर 3-4 केस चालू. बाळासाहेबांनी लगेच सांगितलं याला शाखा प्रमुख करून टाका, आज शिवसेना त्या ठिकाणी वाढवू शकतो. ज्या शिवसैनिक शाखा प्रमुखाच्या वरती गुन्हा नाही, तो शाखा प्रमुखच नाही, तुम्ही लगेच उठून लगेच काय करू नका, पंचायत जिल्हा प्रमुखांनी सांगितलं किंवा काय. परंतु सांगायचा उद्देश असा की अन्यायाविरुद्ध लढणारी शिवसेना, ज्या बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना, ज्या विचाराची आपण वाटचाल करतोय आणि त्या विचाराची कास धरून या जुन्नर तालुक्यानी अनेक या ठिकाणी आमदार, खासदार या तालुक्याला, या राज्याला, या देशाला दिलेले आहेत. मग आज अशी परिस्थिती येण्याचं कारण काय? कुठंतरी संघटनेतला असलेला विस्कळीतपणा. काही मंडळी गेली, काही त्याच्याबरोबर निघून गेली का, ठीक आहे, आता काही त्यांच्या काय असेल, काय त्यांच्या मनात, आता दादा आपण कोणाच्या मनात तर काही शिरत नाही. परंतु आता 30 मंडळी दादांनी सांगितलं की जर माघारी येत असतील तर या ठिकाणी त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. परंतु दादा हे सर्व करत असताना निश्चितपणे सगळ्यांना विचारात घेऊन, पुन्हा पक्षाचं नुकसान जे झालेलं आहे ते तर भरून निघणार तर नाही, परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊनच ती जी काही प्रक्रिया असेल ती पुढची त्या ठिकाणी पार पडली जाईल. आणि शिवसेनेमध्ये गद्दारी अजिबात सहन केली जाणार नाही. ज्यांनी राहायचे त्यांनी प्रामाणिकपणाने राहायचं आणि पक्षाचं त्या ठिकाणी एकनिष्ठ काम करायचं. पक्ष निश्चितपणे आपली त्या ठिकाणी दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढली आपली तळागाळातून काही काम असू द्या, काम आपण सांगा, सुचवा. तालुका प्रमुख आहे त्या ठिकाणी शरद दादा आहेत, दादा आहेत, जिल्हा प्रमुख म्हणून मी आहे त्या ठिकाणी. सांगा आपण आपलं कुणाकडे काम आणलेलं आहे. राष्ट्रवादीवाल्यांनी हे केलं, राष्ट्रवादी त्यांनी ते केलं, काँग्रेसवाल्यांनी हे सोडून द्या. आता सरकार आपलं आहे, आपले पक्षप्रमुख आता या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता जागे व्हा, त्यातून बाहेर निघा. सरकार आपलं आहे. आता परवा दिवशी दादांना त्या ठिकाणी साहेबांचा फोन झाला, 10 मिनिटं फोन चालला होता मुख्यमंत्री साहेबांचा, किंवा जिल्ह्याची परिस्थिती काय आहे. आता मध्यंतरी काळात पाऊस झाला किंवा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारने आपल्या त्या ठिकाणी 12 कोटी रुपये 20 कोटी रुपये जाहीर केले. जाहीर केल्यानंतर सरकार आपण मुख्यमंत्री आहोत, आपण त्या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. मेन भूमिका आपली आहे त्या ठिकाणी.
पोस्ट सगळे यांचेच, मुख्यमंत्री साहेबांचा त्यात फोटो पण नाही. जसे काही यांनीच ती कर्जमाफी जे काही नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई यांनी एकट्याने दिलेली. याच्या विरोधात आपण त्या तालुक्यात ज्या पोस्ट असतील त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. आपल्या पोस्ट आपण टाकल्या पाहिजे. आपण काय करतो, थोडंसं स्वतंत्र झालं की लगेच थोडंसं त्या ठीक आहे त्याने त्याच्या जवळीक निर्माण करायचा आपण प्रयत्न करतो. कशासाठी? आपलं अस्तित्व आपण कशासाठी त्या ठिकाणी गमवायचं? हे काही असंच उभं राहिलेलं नाहीये, याला मोठा इतिहास आहे. याच्यात अनेक लोकांचा बळी गेलेला आहे, त्या ठिकाणी अनेक लोकांचा त्याग आहे. त्या विचाराला एक ठार आहे. काय आपली कामं असतील काय ना, आपण निश्चितपणे ती कामं सुचवा. संघटनेच्या माध्यमातून आपली ती कामं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावली जातील. साहेबांनी आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे आता या मध्यंतरी पावसामुळे, त्याच्यामध्ये 10,000 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचं आपल्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपल्याला असे पक्षप्रमुख आपले मिळाले. पहिले फक्त पक्षप्रमुख होते, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी समाजात आपली एक प्रतिमा तयार केलेली आणि पक्षाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये सर्व्हेमध्ये पहिल्या 5 मध्ये त्या ठिकाणी साहेबांचं नाव आलेलं आहे. हे खरोखर तुमच्या आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी गौरवाची गोष्ट आहे. संघटनेचं काम करताना आपण त्या ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे. मग उपतालुका विभाग प्रमुख, त्याच्या खाली मग जाऊन आपण उपविभाग प्रमुखांनी, आता जुन्या पद्धतीने पक्षाची रचना राहिलेली नाही. पहिले एका गावात एक शाखा प्रमुख होते, आता वार्डवाईज शाखा प्रमुख झालेले. प्रत्येक ग्रामपंचायतच्या वार्डवाईज एक शाखा प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठीमागे एक उपशाखा प्रमुख. अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटनेच्या त्या ठिकाणी आपण रचना करायच्या आहेत. ते आपण सर्वांनी त्या ठिकाणी ज्यांना कुणाला काम करण्याची इच्छा आहे आणि निश्चितपणे आपल्या कामाची दखल पक्ष त्या ठिकाणी घेतल्याशिवाय कामाच्या माध्यमातून राहणार नाही. आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व आणि आपलं असलेलं सर्वसामान्य माणसाचं काम हे समाजातून वरती आलं पाहिजे. त्यासाठी संघटनेतून योजना आहेत त्या राबवू आपण. जिल्हा परिषदच्या माध्यमातून गटनेते आहेत, त्यांनी आता सांगितलं या ठिकाणी. जिल्हा परिषदमध्ये मी पण आहे. जी काही कामं असतील ती गटनेत्यांना सुचवा. संघटनेच्या माध्यमातून जी काय असतील ते आपण मला सांगा. इथं माऊली खंडागळे आहेत. आपण बोललं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. आपला जो आक्रमकपणा आहे शिवसेनेचा तो गेला पुढं. शिवसैनिक असं नाहीये झोपलेला बसलेला राहणार असलेला. शिवसैनिक हा शिवसैनिकच असतो. परंतु काय झालं, काय अलीकडच्या काळात आता काही कळत नाही, काय सगळी सुस्तावल्यागत काय, किंवा काही लोक गेल्यामुळे काही ना वाटतंय की चला ठीक आहे बघू काय चाललंय कसं चाललंय. परंतु आता सरकार आपलं आहे. जी जी काही मोठाली कामं असतील त्या दिवशी सीएम साहेबांनी दादालाही फोन केला की तालुक्याच्या संदर्भामधली जी जी काही मोठाली कामं असतात ती कामं घेऊन या, जेणेकरून आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याला गती मिळेल. अशी कामं आपण घेऊन या. आणि ह्या भ्रमात कुणी राहू नका की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी राहीलच, की आपल्याला राष्ट्रवादी पुढे बरोबर येईल आणि पुढे आपल्या काँग्रेस आणि आपली वरती महाविकास आघाडी आहे आणि म्हणजे खाली पण स्थानिक स्वराज्य संस्थेत होईल. हे कुणीही अजिबात भ्रमात राहू नका. वेळ प्रसंगी शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतःच्या बळावरती त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. त्यामुळे आपण आपली स्वतंत्र तयारी त्या ठिकाणी ठेवायची आहे. आपल्याला फुकट द्यायला पण मोकळं नाहीये. सभापतीच्या टायमाला आपण बघितलं असेल, मग एखादं काही पडलं की पहिला आमचा बसवा मग तुमचा घ्या खाली. जोपर्यंत आपली ताकद आपलं नेतृत्व त्या ठिकाणी सक्षम तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. काय लोकांची काय फारशी कामं असतात. कुणाचं रेशनिंग कार्ड काढून द्यायचं, कुठं हॉस्पिटलला लागलं 5-10 हजार रुपये खरेदी करा, फोन करा, किंवा किरकोळ कागदपत्र कुणाची काय मोठ्या संस्था वगैरे काय त्या लेवलची कामं असतात तर आपण आलं ना. निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आपली कामं त्या ठिकाणी केली जातील. काही मंत्रालयातली कामं असतील तर ती पण सुचवा. सरकार आपलं आहे त्याचा फायदा करून घ्या. आता परंतु आपण ते आणलं पाहिजे. रडण्यापेक्षा लढलं पाहिजे. आपल्याला रडत बसायचं नाही.
त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संघटना कशा पद्धतीने सक्षम होईल तळागाळापर्यंत म्हणजे आपल्याला उपशाखा प्रमुखपर्यंत आणि मग त्याच्यानंतर बूथ प्रमुख वगैरे येते संपूर्ण आपल्याला संघटनेची रचना या ठिकाणी तयार करायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषद असतील याच्यावरती शिवसेनेचा एक हाती झेंडा कसा फडकेल यासाठी आपण तळागाळात जाऊन त्या ठिकाणी संघटनेने काम करायचं आहे एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि महिला संघटनेच्या बाबतीतही थोडंसं आता 50% महिला आरक्षण आहेच तर थोडंसं महिला जरा सक्रिय कमी होत असतील तर जे काही या ठिकाणी उपतालुका प्रमुख किंवा विभाग प्रमुख जरी अशा मंडळींनी थोडंसं आपल्या परिसरातील महिलांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या प्रोत्साहित करा की जेणेकरून आपली महिला संघटना त्या ठिकाणी महिला आघाडी सक्षम होईल. युवा सेनेच्या बाबतीतही परिस्थिती आपली चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तालुक्यात उभी राहिली पाहिजे. अशाच पद्धतीचे मेळावे हे महिला आघाडीचे आणि युवा सेनेचे वेगवेगळे झाले पाहिजे. तर त्या टायमाला खऱ्या अर्थानं आपली जी पक्षाचे विचार आहेत पक्षाची ताकद आहे ती पुन्हा एकदा मूळ धरून वरती यायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी भागामध्ये सहकार्य झाले त्या ठिकाणी बैठका घेतल्या पाहिजे तर निश्चितपणे तालुका प्रमुख आपण नियोजन करा लागलं तर मी पण येतो. आपल्या ठराविक ठिकाणी आपल्या पाठीमागे नियोजन पण असतं की जिल्हा परिषद गटावाईज आपण त्या ठिकाणी बैठका घ्यायला सुरुवात करू. परंतु हा कोविड आणि कोरोनाची महामारी चालू झाली त्याच्यामुळे थोडंसं ते थांबले गेलं. परंतु येणाऱ्या काळामध्ये आदिवासी भागापासून आपण सुरुवात करू आणि जिथं जिथं काय न्याय देता येईल सरकारच्या माध्यमातून आता काही कमिट्या पण येतील तर निश्चितपणे त्या कमिटीत कशा पद्धतीने कोणाला काय काय न्याय देता येईल ते तालुका प्रमुख आहेत या ठिकाणी शरद. न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज 24 तास, आळेफाटा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.